नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनलवर। मी पैलवान सुशांत सुधाकर गवळी, ह्युमन परफॉर्मन्स न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट। आज आपण अशा खेळाडूला भेटणार आहोत, अशा खेळाडूला जाणून घेणार आहोत ज्याने इतिहास रचला। 2010 साली रोहा रायगड मुक्कामी ज्याने महाराष्ट्र केसरी ही किताब पटकावून। चला तर मग मंडळी भेटू पैलवान समाधान घोडके यांना, जाणून घेऊ त्यांची कारकीर्द कशी होती, काय होती, झिरोतून त्यांनी प्रवास कसा केला, काय केला, किती मेहनत केली। अजून एक सांगायचं झालं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीही काही काळ होतो शिकावयास आणि भरपूर काही शिकवले। आमचे मार्गदर्शक आमचे गुरुज आहेत समाधान आप्पा घोडके। चला तर मंडळी जाणून घेऊ, बातचीत करू त्यांच्याशी। आहेत 2010 इतिहास रचलेली 2010 साली महाराष्ट्र केसरी किताब पटकावून। नमस्ते आप्पा। नमस्कार सर। आप्पा मला एक सांगा, हे तुम्ही म्हणजे आपले शंकरांना पुजारी म्हणतात की लहान मूर्ती आणि मोठी कीर्ती, आणि त्यात अजून तुम्ही किती मेहनत घेत होता, कारण आपल्या महाराष्ट्रात सर्वात मेहनती पैलवान म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, आणि त्याबद्दल सांगा की जरा आम्हाला। लहानपणापासून आमचे आजोबा कृष्णा घोडके, पुन्हा आमचे चुलते सत्यवान घोडके, महेंद्र देवकरे असतील, जितेंद्र देवकरे असतील, पुन्हा आमचं वडील पैलवान, पुन्हा आमची चुलती मंगलदार घोडके, ही पहिल्यापासून आमचं ही घराणं आहे ती कष्टाळू घराणं। त्याच्यामुळं तर आम्हाला एक कुस्तीचा नाद लागला आणि ही कष्ट करण्याची आमच्याकडं म्हणजे पहिल्यापासून एक परंपरा आहे। मग आपण तुम्ही मेहनत किती मारत होता म्हणजे अधिवेशनाच्या आधी, त्याबद्दल काय सांगता? मी अधिवेशनाच्या आधी कैलासवासी आमची वस्तात मुकुंद करजगार ही माझ्यापासून रोज 80 किलो चाक घालून मानकुटात एक 500 बैठक, 3000 जोर, एक 50 वेळा रशी रनिंग ही पूर्ण करून घेते। पण आज ती जवळजवळ एक 6 महिने झाले त्यांचे निधन झालेलं आहे। आता आपण प्रश्नावलीकडे आलो आप्पा, म्हणजे तुमचं शालेय जीवन शिक्षण कसं झालं? एकतर ग्रामीण भागातून तुम्ही आज एवढं मोठं कुस्ती या क्षेत्रात नाव गाजवलं त्या काळी, अजून पण शिक्षणाकडे आमचा कल म्हणजे लहानपणापासून होता, फक्त कल आमचा होता फक्त पैलवान होऊन महाराष्ट्र केसरी किताब हा पटकावायचा, आणि ते तुम्ही साध्य पण केलं आहे आणि तुम्ही स्वतःला म्हणजे सिद्ध पण केलं आहे। अजून एक सांगतो, आम्ही आप्पांच्या मार्गदर्शनाखाली काही काळ म्हणजे शिकलेलो आहोत, काही काळ आप्पाच्या मार्गदर्शनाखाली आप्पाने भरपूर सांभाळून घेतलं आम्हाला। मग आप्पा मला सांगा, तुम्ही कितवीत असताना म्हणजे किती वर्षाचे असताना ह्या कुस्ती क्षेत्राकडे वळालात? वयाच्या 6व्या वर्षापासून आमचे चुलते सत्यवान घोडके ही कोल्हापूर शेवाकड्यावर होते, त्यांनी मला वयाच्या 6व्या वर्षी शेवाकडे नेलं। आप्पा म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातून
कोल्हापूरकडे कसं गेलात, काय गेलात? एक तर आपण ग्रामीण भागात असतो, पहिल्यांदा तर आपल्याला म्हणजे नॉलेज नसते बाहेर जायचं. तुम्ही कोल्हापूरकडे वाटचाल कशी केली आणि तालमीत करमलं का पहिल्यांदा तुम्हाला? पहिल्यांदा आमची चुलती कोल्हापूरला असल्यामुळं आम्हाला कसं आहे, त्यांची परंपरा चालवायची असल्यामुळं त्यांनी आम्हाला कोल्हापूरला नेलं. पण आम्हाला करमत नव्हतं, दुःख व्हायचं, घरची आठवणी यायची. पण कसं आहे, आमचं चुलती असल्यामुळं आम्हाला काही एकदम वाटत नव्हतं. आपण तुम्ही मोतीबाग तालमीत होता, त्याबद्दल काय सांगता? तालमीबद्दल, वस्तादांबद्दल? मोठी बागमध्ये मी गेलो तेव्हा आमचे वस्ताद दादूमामा चौगुले असतील, पुन्हा आमचे वस्ताद मुकुंद करजगार असतील. जी मुकुंद अण्णांची माझ्यासाठी कष्ट घेतले ती सांगण्या पलीकडचं कष्ट घेतलेले त्यांनी माझ्या. म्हणजे कसं कष्ट करून घेतलं, कसं म्हणजे तुमचं रुटीन असायचं, शेड्यूल असायचं, काय मेहनत असायची, किती वाजता उठत होता तुम्ही? मुकुंद अण्णा बराबर यायचे, पाठी 3:30 वाजता खोली यायची. 4 वाजल्यापासून आमचा शेड्यूल चालू असायचा. 4 वाजले ते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर ते म्हणजे आपली पंचगंगा नदीपर्यंत आम्ही रनिंग करत जायचो. तर मी पहिल्यांदा 2000 सकाळची जोड मारायचो, 300 बैठक वेट घालून मारायचो. पुन्हा तिथनं आलं का तालमीत जायचो, पकड खेळायचो. पुन्हा संध्याकाळी 1000 जोड, 250 बैठक, 50 वेळा रशी मै. पुन्हा आम्ही यायमच आम्ही पूर्ण पंचगंगा करतात तालीम अशी आखाड अशी पूर्ण तिथं. हे झालं. दादू मामा चौगुले यांच्याविषयी काय सांगता? दादू मामा विषयी सांगण्यासारखं जिथं सांगावं तिथं कमी आहे. त्यांच्यामुळं तर आपण म्हणजे महाराज केसरी झालो. हे झालं. आणि वस्ताद नितीन खुर्द असतील किंवा काजी वस्ताद असतील आणि असे चौधरी झालं, विजूभाऊ चौधरी झालं, तुमच्या कुस्त्या झाल्या, कशा झाल्या त्या कुस्तीबद्दल म्हणजे जरा आमच्यासोबत म्हणजे जरा सांगा की त्या कुस्तीबद्दल म्हणजे प्रसंग कसा होता, काय होता, कशी कुस्ती झाली, कशी काय झाली ते जरा. आणि खास करून नितीन खुर्द वस्तादची तुमची कुस्ती भरपूर गाजलेली त्यावेळेस. नितीन खुर्दाजी माई पहिली कुस्ती हातनूरमध्ये झाली. त्यावेळी आमची कुस्ती बराबरी सुटली. पुन्हा आमची कुस्ती मंगळवेढमध्ये झाली. जवळजवळ मग आमची त्यांची कुस्ती 7 ते 7 वेळा झाली. त्यांनी मला 2दा पाडले, मी त्यांना 2दा पाडलेला आहे. काजी वस्तादची पुन्हा कशी झाली, काय झाली ती कुस्ती तुमची, काय बोलताल त्याबद्दल? काजी वस्ताद आमच्यापेक्षा लय तशीने. जेव्हा काजी 15,000 रुपयाला कुस्ती चिखलहोळच्या मैदानात चंदू सोळाला त्यांनी पालव, त्या मैदानात आमची 100 रुपयाला कुस्ती लागली होती. पण काजी वस्तादची माझी जवळजवळ काजीने मला एकदा बॅग टाकून जेऊरमध्ये पाडलेलं आहे. आणि एकदा काजीने मला 2दा पडद्यात घालवलं आहे. एकदा जिल्हा चाचणीला आणि एकदा पुणे अधिवेशनात सांगवीला. नंतर आधी आमचे 3-4दा कुस्ती बराबरी झालेली आहे. आजपर्यंत तुम्ही म्हणजे एवढ्या कुस्त्या केल्या, तुम्हाला म्हणजे असा काटा पैलवान कोण वाटला म्हणजे तुमच्यासोबत लढणारा, म्हणजे आता नाही का, म्हणजे आजपर्यंत एवढ्या कुस्त्या केल्या म्हणजे तुम्हाला असं तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे असं कोण वाटलं बाबा हे भावी महाराष्ट्र केसरी होऊ शकेल, असा कोणता पैलवान? ही एक कसं आता ह्याविषयी देवाच्या मनात असल्या कोणीही सांगता येणार. पण आमचे मित्र नितीन खुर्द ती त्यांना काही आजार होऊ द्या, म्हणजे पॅलेस होऊ नाही तर काही होत त्यांचं झाल्यामुळे नाही तर ते कमीत कमी ती टेबल महाराष्ट्र केसरी नक्की झाले असते. नक्कीच. पण त्या मैत्रीबद्दल काय सांगाल आप्पा तुम्ही? तुमची मैत्रीबद्दल कशी होती, काय होती, काय सांगाल मैत्रीबद्दल? आमची मैत्री न सांगायची होती, पण आमची कुस्तीत खरी आमची दुश्मनी होती, पण मैत्रीत आमची न सांगायची मैत्री होती. म्हणजे असा एखादा आप्पा प्रेक्षकांना आपल्या एखादा प्रसंग ते सांगा की तुमच्या मैत्रीबद्दल, आम्ही भरपूर ऐकून होतो. मैत्री म्हणजे आम्ही पाठी 3 वाजता मला त्याला फोन यायचा, तू काय केले रे आज, कोणची मेहनत केली, मी कोणची केली, हे आम्ही रोज एकामेकाला आमचं फोनवर कॉन्टॅक्ट असायचं.
बरं आप्पा, तुम्ही मोतीबाग तालमीवरून शाहू आखाड्यात गेला. काय सांगचाल नेमकं तिथलं, म्हणजे कसं होतं वातावरण, काय होतं, मग तिथला शेड्यूल कसा तुमचा चालायचा? वयाच्या 7व्या वर्षी मी शावाकडे गेलो. आमचे मित्र धनाजी मदने असतील, जितेंद्र देवकोडे असतील, गणेश वाघमडे असतील किंवा विजय वल्लेकर असतील, असे आमचे लई मित्र होते ते. लहानपणापासून मी वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मी फक्त शावाकड्यात उठून त्यातनं मी मोतीबागमध्ये गेलो. पहिलं तर तुम्ही सोलापूर जिल्ह्यात म्हणजे मंगळवेढा तालुका आहे त्यातून येता. तालुक्याबद्दल काय सांगताल, म्हणजे परंपरा कशी तिथली कुस्तीची, काय सांगताल? ही ॲक्च्युली आमचं गाव नरेगाव आहे. ही 3 तालुक्याच्या बॉन्डीवर बसलेलं गाव आहे. मंगळवेढा आमच्यापासून 20 किलोमीटर आहे, महवळ 30 किलोमीटर आहे, पंढरपूर 30 किलोमीटर. ही गाव ॲक्च्युली पंढरपूर तालुक्यात आहे. पंढरपूर तालुक्यात आमची आता पंढरपूर तालुक्यात परोज ही गाव आहे. तर ते मोठे पैलवान होते. बालार शेख आमचे वस्तात, अफसर पैलवान असतील, आशिफ शेख असतील, शरीफ शेख असतील, भारत पांडे असतील, नवनाथ खरात असतील. ही ह्या तालुक्याला कुस्तीला वारसा आहे. नक्कीच आप्पा. मग त्यांच्याबद्दल काय सांगताल, त्यांनी तुम्हाला म्हणजे मार्गदर्शन कसे केले? सगळे आता आमचं गावाला गाव असल्यामुळे पूर्ण मार्गदर्शक आमचं व्हायचं. आप्पा, तुम्ही वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून कुस्ती चालू केली. मग महाराष्ट्र केसरी हा बहुमानाचा किताब कितव्या वर्षी पटकावला तुम्ही? किती वर्ष लागले तर आपल्या प्रेक्षकांना सांगा, म्हणजे कळू दे त्यांना पण. वयाच्या 23व्या वर्षी मी म्हणजे महाराष्ट्र केसरी झालो आहे. म्हणजे बघा, एक पैलवान कसा घडतो, पूर्ण आपले आयुष्य त्या लाल मातीला व्हावं लागते. त्यावेळेसच ही गदा मिळत असते अपाट कष्ट घेतल्यानं. ते झालं, तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला, पुन्हा नंदकुमार आबदारला चितपट केलं, हरवलं. तो क्षण कसा होता, म्हणजे महाराष्ट्र केसरी झालेला, तर तो त्या क्षणाबद्दल काय बोलतात? म्हणजे आमचे मित्र नंदू आबदार असतील, मारुती जाधव असतील, हे आम्ही लहानपणाचे मित्र आहे. ह्यांच्या मी असो, मारुती जाधव, नंदू आबदार, आम्ही लहानपणापासून एकामेकाला हरवत आलेलो आहे. त्याच्यामुळं आमच्या तिघापैकी गोष्टी लागलं का आम्ही एकामेकाला आधी सांगायचो, आज बाबा तुला मी पाडणार, आज मी तुला पाडणार. तसं मी नंदू आबदारला सांगितलं होतं, तुला मी आज हरवणार आहे. तसे आमचे मित्र मारुती जाधव असत. आम्ही बी कसं, मारुती जाधवांनी मला काय वेळा सांगून पाडलेलं आहे, मी बी त्याला काय वेळ सांगून पाडलेलं. हे आमची आज तागायची सुद्धा आमची मैत्री आहे. कवा आमची पैलवानकीत कवाच आमची भांडणं झाली नाही ती, आणि आजूक सुद्धा नाही आमचं कवा. उत्तम उदाहरण आहे. कुस्ती या टायमाला कुस्ती आणि दुसऱ्या या टायमाला दुसरी. आप्पा, खरंच आहे. पहिलं तुम्ही कुठलं टायटल मारलात पहिलं तुमच्या आयुष्यात? पैलवानकी तर तुम्ही वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून चालू केली. पहिलं टायटल कधी मारलात आणि त्याचा आनंद कसा व्यक्त केलात तुम्ही? पहिलं टायटल म्हणजे आमची इथं मारुती वाकडे असतील, ही मंगळवेढा केसरी स्पर्धा भरवतील. ही मी 2005 साली ही स्पर्धा मी पटकावली होती. पहिली म्हणजे आनंद काही नव्हता जिंकलो म्हणून, फक्त आपलं एक टार्गेट होतं, फक्त महाराष्ट्र केसरी पटकावायचं. नाही ते झालं, पण असतं ना एक आतून ऊर भरून येतं पहिलं टायटल. पुन्हा तालमीतल्या मुलांची प्रतिक्रिया काय आहे, वस्ताची प्रतिक्रिया काय होती, पुन्हा घरी आईवडिलांची प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला तर काय तरी वाटलं नाही, पण इतरांच्या प्रतिक्रिया काय होती? कारण पहिलंच टायटल तुमचं. प्रतिक्रिया म्हणाजी चांगल्या झाल्या. आता सगळीजण आता मंगळवेढा तालुका केसरी झाले म्हणल्यावर सगळीजण पाठवून हात फिरवायचे, आता तो चांगला झाला आहे, मागं फिरवून बघू नका, अशी ती जे ती ते भावना व्यक्त करत होती. बरं, आपण आता महाराष्ट्र केसरीकडेच घेतो, त्या स्पर्धेबद्दलच घेतो. तुम्ही किती फेऱ्या काढून फायनलला गेलात नंदू आबदारपाशी? पहिली जवळजवळ मग कुस्ती, मला काय 2 पैलवानची काय नावं सांगता नाही ती येणार. तिसरी फेरी मग ती कोल्हापूरची धनाजी गाडे म्हणून,
त्यांच्या संघ आली. चौथी कुस्ती माझी आरती विजय गावडे बरोबर. विजय गावडेला मी हरवून गेलो. पुन्हा 5वी फेरी कोल्हापूरच्या महेश वरुट्याला मी हरवलं आणि त्याच महेश वरुट्यान नरसिंग यादवला हरवून ते आलता. 10,000 राष्ट्रकुल पदक विजेता आहे. मग मी जवळजवळ 6व्या फेरीला आबदार संघ गेलतो. तुम्ही जे आता म्हणजे नवीन पिढी येते 4 दिवस तालमीत राहते, टाचा लाल करून जाते आणि बाहेर पैलवान की म्हणजे पैलवान ह्या ते तर डुप्लिकेटच पैलवान म्हणायचं त्यांना, दादागिरी करते तसले पैलवान. खऱ्या पैलवानाचं नाव बदनाम होते. काय म्हणसाल तसल्या म्हणजे पैलवानाला, तसल्या पोरांना काय म्हणसाल? आणि जनता कशी आहे त्यांना कळत नाही. 190 किलोचा बोजा झाला, 4 दिवस राहून आलं तालमीत कोल्हापूरला की पैलवान झाला, भले तू दादागिरी करू दे काय, त्याच्यामुळं आपलं नाव बदनाम होते आपल्या खऱ्या पैलवानाचं. काय बोलचाल त्याबद्दल तुम्ही? जी खरोखर पैलवानकी असतोय ना ती असलं काहीच करत नसतोय. आमचे वस्त्र असते ते भरत मेकाडे ही सुद्धा खरोखर पैलवान जिंकते. आमचे मित्र आश्रम काजी असतील, चंद्रहार पाटील असतील, विजय उबाळे असतील, ही ज्यांनी पैलवान केली ही अशी जी आजकाल कशी आहे ही जिमची तब्येत करणे, बाहेर गुंडगिरी आणि ह्याच्यामुळं खरी पैलवान म्हणजे बदनामी व्हायली. खऱ्या पैलवानी की ह्या जिमवाल्यांनी ती पूर्ण बदनामी चालू केली. तालमीत आपा तुम्ही म्हणजे कुणाचे पार्टनर होता तुम्ही त्यावेळेस? अधिवेशनाच्या तयारीच्या टायमाला कोणासोबत पार्टनर होता? कोण होता तुम्ही असे पार्टनर?